एकनाथ भानुदास 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 एकनाथ अलंका तया आठविता घडे पुण्यराशी नमस्कार श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी यशवंत वंशा बहुभूष विले भूदेव संता सदा तोष विले जगाच्या हितार्था धरी शुद्ध काया नमस्कार श्री सद्गुरु गोपाळ राया. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा आता मज उपेक्षिता नाही सत्ता आपुली तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा. आजचा आपला हा 6वा भाग आहे आणि गेल्या 5 भागामध्ये श्री तुकारामांनी एकनाथ महाराजांच्याकडे जी विनंती केलेली आहे, जी शरणागता त्यांनी मागितलेली आहे, त्या शरणागता मागितल्याच्या आधाराने आपण या ठिकाणी चिंतन मांडायला लागलेलो आहोत. वेगवेगळे भाग झाले, त्या भागामध्ये वेगवेगळे टप्पे आपण एकनाथ महाराजांच्या जीवनामधले बघितले. पहिल्या टप्प्यामध्ये त्यांचा कुलवृत्तांत बघितला आणि पैठणवरून ते दौलताबादला गेले तिथपर्यंतचा भाग बघितला. दुसऱ्या टप्प्यामध्ये जनार्दन स्वामींची भेट झाली, गुरुकृपा झाली, दत्तांचं दर्शन झालं, एक छोटी यात्रा त्र्यंबकेश्वरची झाली आणि नाथ महाराज पैठणमध्ये आले, तोही वृत्तांत आपण बघितला. गुरुच्या आज्ञेने पैठणमध्ये राहायचं ठरवलं आणि मग पैठणमध्ये राहिल्यानंतर आपल्या आजोबांच्या सानिध्यामध्ये त्या ठिकाणी महाराज राहायला लागले. मग तिथे वेगवेगळ्या कथा झाल्या. मग कृष्णदास लोहेंची कथा आपण बघितली, नाथांचा दिनक्रम बघितला, नाथांचं लग्न बघितलं, गोकुळाष्टमीचा उत्सव जो त्यांनी स्वामींना बोलावून केला त्या उत्सवाचं रसभरीत वर्णन आपण या ठिकाणी बघितलं. राणू महाराजची कथा आहे, आणखी काय विष्णू सहस्त्रनामाची कथा आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कथा आपण त्या 3ऱ्या भागामध्ये आपण बघितल्या. 4था भाग आपण वेगळ्या पद्धतीने बघितला. संतचरित्रांचं चिंतन कशासाठी करायचं त्याबद्दल आपण बोललो. त्याचं फल काय आहे, त्याची आवश्यकता काय आहे. जे मुमुक्षू आहे, ज्यांना भगवंताच्या प्रती प्रेम आहे आणि भगवंत पाहण्याची इच्छा आहे, अशा लोकांच्या एकंदर दिनक्रमामध्ये, आयुष्यामध्ये, उपासनेमध्ये संतचरित्र कशा पद्धतीने येतात त्याच्या संबंधीचं चिंतन आपण त्या ठिकाणी बघितलं. काही प्रश्न आपणच मांडले संतचरित्रासंबंधी आणि त्या प्रश्नांची उत्तरं पण आपण त्या ठिकाणी शोधत गेलो. त्यानंतरचे जे भाग झाले त्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा भाग आपण बघितला. तो अशा प्रकारचा बघितला की नाथ महाराजांच्या संदर्भामध्ये काही कथा आणि पांडुरंगाचा त्यांचा सहवास, हाही भाग आपण त्या ठिकाणी बघितला. श्रीखंडाच्या रूपाने, केशवाच्या रूपाने आणि विठोबाच्या रूपाने 36 वर्ष नाथ महाराजांच्या घरी भगवंत साक्षात राहिले, तशा प्रकारची कथा तिथे आपण ऐकली. त्या भगवंताच्या मूर्ती कर्नाटकामधून नाथांच्या घरी कशा पद्धतीने आल्या तेही आपण बघितलं. आणि थोडं आपण हरिपंडिताचंही बघितलं की हरिपंडित आणि नाथ महाराजांच्यामध्ये तात्विक वाद कशा प्रकारचा होता. तो वेगळा वाद नव्हता, तात्विक वाद होता. त्या वादामधनं पुढे मग ते ब्राह्मण भोजन घालायचा, जो सहस्त्र ब्राह्मण भोजन घालण्याचा संकल्प होता त्या आईच्या गावामधल्या, त्या संकल्पाच्या निमित्ताने नाथांच्या पत्राळीखाली पत्राळी निघत गेल्या आणि मग ते देहस्वरूपाने जे नाथांना बघणं होतं हरिपंडितांचं, ते त्या ठिकाणी विरून गेलं आणि मग ते त्या ठिकाणी शरण आले नाथ महाराजांना. अशा प्रकारची कथा पण आपण त्या 5व्या भागामध्ये बघितली. त्यात थोडा दासोपंतांचाही उल्लेख आपण त्या ठिकाणी त्या कथेमध्ये केला होता. आणि आपण असं ठरवलं होतं की राहिलेल्या 2 भागामध्ये आपण हा सगळा जो भाग आहे हा या ठिकाणी संपवूयात. तसाच आपण संपवणार आहोत. आजच्या भागामध्ये 2 गोष्टी प्राधान्याने आपण बघणार. एक तर नाथांची ग्रंथसंपदा, म्हणजे नाथांनी काय साहित्य लिहून ठेवलं, त्या साहित्याचं वैशिष्ट्य काय, ग्रंथांची नावं काय, ग्रंथाचे विषय काय आणि त्या ग्रंथाची वैशिष्ट्ये कुठल्या प्रकारची आहेत, अशा प्रकारचा एक भाग आपण बघणार आहोत. आणि दुसऱ्या भागामध्ये नाथांचं कुटुंब पण आपण समजावून घेणार आहोत की नाथ महाराजांचं कुटुंब काय आणि कशा प्रकारचं होतं. एक लक्षात घ्या, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. भागवत धर्माला खांब दिला आहे. खांब हा आधारासाठी असतो.
त्या अर्थाने भागवत धर्माचा आधार नाथ महाराज झाले. मग भागवत धर्माचा आधार व्हायचा असेल तर भागवत धर्माचं विशाल आणि विस्तृत रूप आपण बघतो आहोत. आचार्यांपासून त्याचं वर्णन चिंतन आपण ऐकायला लागलेलो आहोत. हजारो संतांची मांदियाळी तिथे आहे. आज देखील सामान्य वारकरी 10 लाख 15 लाखाच्या संख्येने आषाढी कार्तिकीला पंढरपूरला जातात. असा हा अत्यंत विस्तृत अशा प्रकारचा संप्रदाय, त्या मोठ्या विस्तृत संप्रदायाला, विशालकाय संप्रदायाला, विश्वव्यापी संप्रदायाला आधार द्यायचा म्हणजे तो खांब किती मोठा असावा लागेल. तशा प्रकारचं खांब होण्याचं भाग्य एकनाथ महाराजांना त्या ठिकाणी लाभलं. आपण म्हणतो ते विष्णूचा अवतार आहे. पहिल्या भागामध्ये तीही कथा आपण बघितली. आणि जे साक्षात देवाचा अवतार आहेत त्यांच्यासाठी अशक्य काही नाही. कर्तुम अकर्तुम अशा प्रकारची भाषा शास्त्रामध्ये वापरलेली आहे. आपल्या मनात येईल ते करण्याचं सामर्थ्य असणारे हे असतात, अवतारी संत असतात. तशा प्रकारचा एकनाथ महाराजांचा अवतार झाला आणि एकनाथ महाराजांनी भागवत संप्रदायाला आधार देण्यासाठी खांबरूपाने आपलं सगळं कर्तृत्व त्या ठिकाणी केलं. आता खांबरूपाने कर्तृत्व केलं म्हणजे काय, 2 प्रकारची कर्तृत्व केली. एक जिवंत असताना, अवतार झाल्यापासून अवतार समाप्तीपर्यंत तिथे खूप संधी होती, लोकांशी बोलायची संधी होती, लोकांच्या समोर एक अत्यंत उत्तुंग अशा प्रकारचं वर्तन करून दाखवण्याची संधी होती, एक चांगला आचार करून दाखवण्याची संधी होती, एक चांगलं सहिष्णू वर्तन करून दाखवण्याची संधी होती, लोकांच्या समोर आदर्श निर्माण करण्याची संधी होती की बघा मी काशीवरनं ती गंगा आणलेली आहे, मला रामेश्वरला जायचं आहे आणि गंगेला त्या ठिकाणी अर्पण करायचं आहे रामेश्वराच्या चरणावरती, त्याचं मोठं पुण्य मला मिळणार आहे. परंतु त्याहीपेक्षा हे जे तहानलेलं गाढव या ठिकाणी आहे त्या गाढवाचा प्राण वाचवणं मला महत्त्वाचं वाटतं. म्हणजे सर्वाभूती ईश्वर आपण जे बोलतो की नेहमी की सगळ्यांच्यामध्ये भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, हे विश्वची माझे घर, ही जी सगळी भाषा आपण वापरतो, जे जे देखी जे भूत ते ते मानी जे भगवंत, हे सगळं आपण जे मानतो निश्चित अशा प्रकारची जी भाषा आपण वापरतो त्या भाषेचा प्रत्यक्ष प्रत्यय देण्याची संधी नाथ महाराजांना जिवंतपणी होती. जिवंतपणी म्हणजे नरदेहाचा अवतार घेतल्यानंतर त्यांच्या हातामध्ये होती. ती त्यांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीने वापरली. अगदी प्रत्येक आपली कृती, आपलं उठणं बसणं बोलणं वागणं चर्चा करणं, लोकांच्या प्रश्नांना उत्तरं देणं, लोकांना प्रश्न विचारायला प्रवृत्त करणं, एक चांगल्या पद्धतीने लोकांचा आदर कसा करावा, सत्कार कसा करावा, या सगळ्या पातळ्यांवरती नाथ महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये एक आदर्श वर्तन करून ते एक खांब देण्याचं काम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती केलं. त्यांच्याकडे बघितलं की अरे बापरे, असे भागवत असतात का, इतके प्रेमळ असतात का, आपण त्यांच्या प्रेमाच्या सावलीमध्ये गेलं पाहिजे असं म्हणून लाखोंचा जनसमुदाय नाथांच्या त्या प्रेमाच्या सावलीमध्ये यायला त्या ठिकाणी सिद्ध झाला. परंतु प्रत्येक अवताराला एक समाप्ती असते. त्या समाप्तीनंतर तो अवतार लुप्त होतो, वेगवेगळ्या पद्धतीने होतो. नाथांचा कसा झाला ते आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. परंतु मग नाथ महाराजांचाही शेवट होणार होता. मग अशा परिस्थितीमध्ये हा खांब तर द्यायचा आहे आणि खांब काही असा 50 वर्ष 70 वर्ष 80 वर्ष असा काही आपल्याला देता येत नाही. तो तर कायम स्वरूपी खांब द्यायचा आहे. हा भागवत संप्रदायाचा डोलारा आपल्याला तोलून धरायचा आहे. मग कशाच्या आधारावरती धरायचं आहे, नाथ महाराजांचं साहित्य त्याच्यासाठी कामी येत आहे. एवढी मोठी विपुल ग्रंथसंपदा नाथ महाराजांनी निर्माण केली की त्या ग्रंथसंपदेच्या साह्याने जोपर्यंत हे युग आहे, जोपर्यंत हे कल्प आहे, जोपर्यंत भगवंत आणि भगवंताच्या भक्तांची चर्चा आहे, तोपर्यंत भागवत संप्रदाय राहील. आणि त्या भागवत संप्रदायाला आधार म्हणून एकनाथ महाराजांची ही सगळी साहित्यकृती ज्याला आपण म्हणतो ती आपल्याला मदतीसाठी असेल. अशा प्रकारचं अलौकिक कार्य नाथ महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये केले. दृष्ट्या असतात संत, त्यांना समजतं पुढे काय होणार आहे, कशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल, कुणाची काय गरज असणार आहे. तत्कालिक लोकांना वाटतही असेल की रोजही सांगतायत, पुन्हा लिहून ठेवतायत, पुन्हा आणखी नवीन लिहितायत, कशासाठी लिहितायत, आमच्याशी बोलावं की यांनी, आमच्याशी बोलायचं आम्हाला आवडतं नाथ महाराजांचं, पण दिवसाचे 2-4 तास आपला दरवाजा बंद करून घेतात, आतून कडी लावतात, कागद पेन घेतात आणि काहीतरी लिहित बसतात. आमचे 4 तास जातात वाया, आम्हाला नाथांचा सहवास लाभत नाही. परंतु नाथांना तुमची माझी चिंता आहे म्हणून हे सगळं व्हायला लागलेलं आहे. आपण खऱ्या अर्थाने भाग्यवान आहोत. मागच्या आठवड्यामधलं एक प्रवचन आहे, तुम्हाला उद्या किंवा परवाच्या दिवशी मी पाठवेन ते प्रवचन. मागच्या रविवारी तुमच्याकडे आलो नव्हतं, मागच्या रविवारी दुसरीकडे गेलो होतो. तिथे बोलताना असा विषय निघाला आणि मग सहज ओघामध्ये असं चिंतन आपण केलं की आपण सगळे अत्यंत भाग्यवान आहोत. म्हणजे एकनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्या आधीचे जे लोक होते आपले कोणीतरी असतील, खापर पंजोबा असतील, अजून कोणीतरी असतील, त्यांच्याहीपेक्षा आम्ही भाग्यवान आहेत. कारण की त्यांच्या काळामध्ये ज्ञानेश्वरांची वाणी नव्हती, त्यांच्या काळामध्ये एकनाथांची वाणी नव्हती, त्यांच्या काळामध्ये तुकोबांचे अभंग नव्हते. आम्हाला हे सगळं आयतं हातामध्ये मिळालेलं आहे. आम्ही भाग्यवान आहेत.
आम्ही उशिरा जन्माला आलो. आम्ही म्हणतो जग बिघडलं आहे आता ना आमचा जन्म झाला आहे. नाही, जग बिघडलं असलं तरी जग सुधारायची 1000 हत्यारं आमच्या हातात देऊन हे सगळं झालेलं आहे. नाथ महाराजांचं जे अतुलनीय साहित्य आहे, ज्याची तुलनाच होऊ शकत नाही, अशा प्रकारचं साहित्य आमच्या हातात आहे. म्हणून भागवत संप्रदायामध्ये एक भागवत म्हणून, एक वारकरी म्हणून माझी जी काही परीक्षा होणार आहे, मला जे काही करायचं आहे वर्तन, माझ्याकडून जे अपेक्षित आहे ते सगळं करण्यासाठी म्हणून त्यांच्या त्या ग्रंथांचं अवलोकन करणे, चिंतन करणे आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून पुढे त्याच्या पद्धतीने वर्तन करणे हे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असं असणार आहे. माझ्यासाठी म्हणतो तेव्हा तुमच्यासाठीही असणार आहे. गंमत असते, अक्षर असतं, आपल्याला अक्षर ओळख होते, अक्षरांचा मिळून एक शब्द तयार होतो, मग आपल्याला शब्दांची पण ओळख होते आणि आपण म्हणतो की काय आमचं बाळ आता शब्द पण वाचायला लागला आहे बरं का. मग आपण प्रश्न विचारतो, वाक्य वाचतो का? ते म्हणतात नाही नाही, अजून तिथपर्यंत गेला नाही, आता अक्षर त्याला पाठ आहेत, आता तो वर्तमानपत्राचं हेडिंग बिडिंग वाचायला लागलेला आहे, त्याला आता शब्दांची ओळख झालेली आहे. काही दिवसांनी मग तो वाक्य पण वाचायला लागतो. ही साहित्याला समजून घेण्याची पायरी आहे. साहित्यामध्ये जसं अक्षराची ओळख झाली मग शब्दांची ओळख होते, मग शब्दांची ओळख झाली की वाक्याची आणि आपली ओळख होते, वाक्याची ओळख झाल्यानंतर वाक्यार्थाची ओळख होते. म्हणजे या वाक्यात त्याला काय म्हणायचं आहे, पण तो वाक्यार्थ असतो, त्याच्यामध्ये पुढचा अर्थ नसतो, ती साधी ओळख असते. असं वाक्य आहे. म्हणजे आपण म्हणतो ना तुमचं फारच असं म्हणून आपण थांबून जातो, वाक्य पूर्ण झालं माझं, त्याला तुमचं फारच कळतं, त्या फारचच्या पुढचं शब्द काही त्या बिचाऱ्याला कळत नाही, ते वाक्यार्थापर्यंतच पोहोचतो आणि मग वाक्यार्थ समजल्यानंतर लक्षणार्थापर्यंत आपण जातो. म्हणजे अक्षर, शब्द, वाक्य, वाक्यानंतर वाक्यार्थ, वाक्यार्थानंतर लक्षणार्थ, तिथपर्यंत आपण सगळे पोहोचतो. आपल्या सगळ्यांची ती धाव आहे, कारण आपण शिकलो आहेत, औपचारिक शिकलो आहेत, आपल्याला व्यवहार ज्ञान कळालेलं आहे, आपल्या मागे उन्हापुरा 50, 60, 70 वर्षांचा आयुष्याचा अनुभव आहे. त्यामुळे कुणाच्या वाक्यामध्ये काय म्हणायचं आहे, बिटवीन द लाईन पण आम्हाला कळायला लागलेलं आहे. वाक्यच लागत नाही आम्हाला, त्यांनी शांत बसलं तरी कळायला लागलं की त्याला काय म्हणायचं आहे. लक्षणार्थापर्यंत आम्ही सगळे पोहोचलो आहोत. एक अर्थ आमच्यापर्यंत पोहोचत नाही, त्याच्यासाठी धडपड चाललेली आहे, त्याला म्हणतात भावार्थ. तो भावार्थ आम्हाला मिळवायचा आहे. म्हणून मग तिकडे नावं पण तशीच आहेत. भावार्थ रामायणच नाव आहे, भावार्थ दीपिकाच नाव आहे. ज्ञानेश्वरीचं नाव ज्ञानेश्वरी नाही आहे, भावार्थ दीपिका आहे, भावार्थ रामायण आहे. ते आम्हाला अक्षरापासून भावार्थापर्यंतचा प्रवास जर करायचा असेल तर हे साहित्य घेऊनच आम्हाला पुढे जावं लागेल. याच्यामध्ये बघावं लागेल तो भावार्थ, त्यांना नेमकं काय सांगायचं आहे, अशा पद्धतीचा तो विषय आहे. आणि तो विषय पूर्ण करण्याचा, त्या विषयावरती 2 पावलं पुढे चालण्याचा आपला सगळा प्रयत्न चालू आहे. मग नाथ महाराजांनी आमच्यासाठी काय केलं ह्या भावार्थापर्यंत पोहोचण्यासाठी, असा जर विचार केला तर सगळ्या सकल वारकरी संतांच्यामध्ये सगळ्यात जास्त जर कोणी काही काम केलं असेल साहित्य निर्मितीचं तर ते एकनाथ महाराजांनी केलं. प्रचंड मोठं साहित्य निर्मितीचं काम केलं. आपण पहिल्या भागामध्ये, दुसऱ्या भागामध्ये बघितलं, चतुश्लोकी भागवतावरती नाथ महाराजांनी लिहिलं असं आपण म्हणालो. मग तिथे त्यांनी चांदोलीमध्ये ते प्रवचनं केली, पंचवटीमध्ये, त्याचाही वृत्तांत आपण ऐकला. पण ती नाथ महाराजांच्या साहित्य निर्मितीची सुरुवात होती. तेवढ्यावर ते थांबले नाहीत. त्याच्यानंतर हस्तामलक टीका लिहिली, शुकाष्टकावरती टीका लिहिली, स्वात्मबोध नावाचा ग्रंथ लिहिला, चिरंजीव पद नावाचा ग्रंथ लिहिला, आनंद लहरी लिहिला, अनुभवानंद लिहिला, मुद्रा विलास लिहिलं, लघुगीता लिहिली. हे छोटे छोटे ग्रंथ झाले. हे छोटे छोट्या ग्रंथांची तुम्हाला नावं सांगितली. भावार्थ रामायण लिहिलं आणि एकनाथी भागवत लिहिलं. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांमधली ग्रंथरचना नाथ महाराजांनी केलं. आणि हे सगळं करत असताना त्याचं एक वैशिष्ट्य होतं, अत्यंत सुबोध अशा प्रकारची भाषा होती. त्याच्यामध्ये संस्कृतचा लवलेश नव्हता. संस्कृतमधले शब्द घेऊन काही लिहिले अजिबात नाही. अत्यंत सुबोध, लोकांना पटणारी, समजणारी, आकळणारी अशा प्रकारच्या भाषेमध्ये नाथ महाराजांनी लिहिलं. जवळपास आपण असं म्हणतो की जेवढे काही वारकरी संत आहेत त्या संतांनी त्यांच्या आधी जे लिहून ठेवलं होतं त्या सगळ्यांचा अभ्यास करून नाथ महाराजांनी हे सगळं साहित्य निर्माण केलं. जवळपास 10 छोटे मोठे ग्रंथ आणि 2 अत्यंत मोठे अशा प्रकारचे ग्रंथ आणि एक अत्यंत चित्तवेधक रुक्मिणी स्वयंवर चित्तवेधक ग्रंथ आहे, तो पण नाथ महाराजांनी तयार केला. आणि त्याच्या जोडीला हजारो अभंग, भारूड, गवळणी, जागल्या, आणखी काय अन्य प्रकारचं, म्हणजे समाजातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचता येईल अशा प्रकारचं साहित्य नाथ महाराजांनी निर्माण केलं. आणि म्हणाले की आता मी नाही आहे, माझ्या माघारी ह्या साहित्याला धरून तुम्हाला इथे चालायचं आहे. मी जे खांबच उभा केला आहे म्हणाले, त्याच्याशी कोण मिठी मारेल त्याला भागवताच्या त्या छायेखाली राहता येईल अशा प्रकारची भावना त्यांनी व्यक्त केली. आणि ती भावना व्यक्त करताना मग हे सगळं साहित्य निर्माण तर झालंच. 20,000 ओव्यांचा भागवताचा ग्रंथ आहे. 20,000. आमच्या माऊलींची ज्ञानेश्वरी 9,000 ओव्यांची आहे. तुलना करायची नाही आहे.
तुलना करणं अपेक्षित पण नाही आहे, पण कामाचा आवाका लक्षात घ्या. 20,000 जवळपास ओव्या त्या एकनाथी भागवतामध्ये आपल्याला बघायला मिळतात. तो भागवत ग्रंथ पूर्ण नाही, त्याचं वैशिष्ट्य पण आपण बघूयात, परंतु 20,000 ओव्यांचा भागवत ग्रंथ एकनाथ महाराजांनी लिहिला. 40,000 ओव्यांचं भावार्थ रामायण लिहिलं, त्याच्याही दुप्पट. 20,000चा भागवत तर 40,000 ओव्यांचं भावार्थ रामायण लिहिलं. 1600 ओव्यांचं त्यांचं रुक्मिणी स्वयंवर आहे. आणि मग चतुश्लोकी भागवत 1000 ओव्यांचं सगळं मिळून त्याच्यावरती त्यांनी चिंतन मांडलेलं आहे. आणि मग बाकी काही काही छोटे मोठे आहेत. अगदी 52 ओव्यांचा त्यांचा चिरंजीवपद हा एक ग्रंथ आहे की 52च ओव्या त्याच्यामध्ये लिहिल्या आहेत. परंतु असा सगळा जर आपण बघायला गेलो तर जवळपास 65,000 ओव्या आज एकनाथ महाराजांच्या उपलब्ध आहेत. 65,000 ओव्यांचं लेखन त्यांनी त्या ठिकाणी केलं आहे. ह्याच्यात अभंग नाहीत, ह्याच्यात गवळणी नाहीत, याच्यामध्ये पुराणामध्ये ओघाने केलेलं काव्य पण नाही. पुराण सांगत असताना रोज ओघाने जे काव्य व्हायचं त्या काव्याचाही इथे संदर्भ नाही. हे ग्रंथ आहेत. त्याच्या व्यतिरिक्त स्फुट जेवढं काही आपल्याजवळ उपलब्ध झालं त्या स्फुटाचं आपण संकलन केलं आणि मग एकनाथ महाराजांचा हरिपाठ, एकनाथ महाराजांची अभंगगाथा, एकनाथ महाराजांची भारुडे अशी छोटी छोटी पुस्तकं आपल्याला त्या निमित्ताने बघायला मिळाली. आणि मग त्यातलं रुक्मिणी स्वयंवर, एकनाथी भागवत आणि भावार्थ रामायण हे 3 ग्रंथ मात्र अप्रतिम, की ज्या ग्रंथांना अजूनपर्यंत तरी तशा प्रकारची तोड आपल्याला, तशा प्रकारचं ज्याला पॅरलल लिटरेचर म्हणता येईल की त्या पद्धतीचं एखादं साहित्यकृती आपल्याला अजिबात बघायला मिळत नाही. हे त्यांचं नाथ महाराजांचं वैशिष्ट्य आहे. जसा हे सुरू झाला आपला भागवत संप्रदाय तेव्हापासून ते आतापर्यंत इतकं विपुल लेखन स्वतःच्या प्रज्ञेने कुणीही केलेलं आपल्याला बघायला मिळत नाही. म्हणून नाथ महाराजांचं एक वेगळं वैशिष्ट्य आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. चतुश्लोकी भागवत हा जो ग्रंथ आहे, सृष्टीच्या प्रारंभी काय झालं होतं की आदिदेव, जगाचा परमगुरू जो ब्रह्मदेव ज्याला आपण म्हणतो, त्याला हे सगळे सृष्टी निर्माण करायची होती. आणि मग तो भगवंताकडे गेला की मला सृष्टी निर्माण करायची आहे. ते आपण ऐकलं नाही, एकलेनं कंठवे म्हणून एकोहम बहुश्याम, त्याला धरून एक असा प्रस्ताव आला की आपण आता सृष्टी निर्माण केली पाहिजे. आणि मग सृष्टी निर्माण करायची तर आपण कशी केली पाहिजे, त्या सृष्टीची वैशिष्ट्य काय असली पाहिजे, त्याचा आधी अंत कशा प्रकारचा असला पाहिजे. कारण एखादी गोष्ट निर्माण करायची तर ते सगळं त्याचं स्ट्रक्चर तयार करावे लागेल. आणि मग ते स्ट्रक्चर तयार करण्यासाठी म्हणून त्या ब्रह्मदेवानी प्रयत्न करायला सुरुवात केली, पण ब्रह्मदेवाची बुद्धी त्या ठिकाणी तोकडी पडली. आणि मग त्याला वाटलं की अवघड आहे, आता सृष्टी निर्माण करणं कठीण आहे. मग तो गेला शरण साक्षात परमेश्वराला आणि म्हणाला की मला सृष्टी निर्माण करायची. त्यांनी तप करायला सांगितलं आणि मग भलं मोठं तप त्या ठिकाणी ब्रह्मदेवानी केलं. आणि ब्रह्मदेवाचं तप पूर्ण झाल्यानंतर भगवंतानी त्याला जे 4 श्लोक सांगितले सृष्टी निर्मितीचे, ते 4 श्लोक म्हणजे चतुश्लोकी भागवत. आणि त्याच 4 श्लोकाच्या आधाराने जे भागवत आम्ही वाचतो आज, भागवत ग्रंथ म्हणतो, व्यासांनी लिहिलेला, तो म्हणजे त्या 4 श्लोकांचा विस्तार आहे. अशा प्रकारच्या ग्रंथावरती, 4 श्लोकांच्या ग्रंथावरती अत्यंत कमी वयामध्ये 17व्या-18व्या वर्षी एकनाथ महाराजांनी स्वतः त्यावरती टीका लिहिली म्हणजे त्याचं विवरण केलं, त्याचं विश्लेषण केलं, त्याच्यावरती प्रवचनं दिली आणि त्यांच्या नावाने तो पहिला ग्रंथ सिद्ध झाला, चतुश्लोकी भागवत. साक्षात परमेश्वराने ब्रह्मदेवाला सृष्टीच्या निर्मितीची संकल्पना ज्या ग्रंथामध्ये समजावून सांगितली, ज्या 4 श्लोकांनी समजावून सांगितली, त्या 4 श्लोकांच्यावरती एकनाथ महाराजांनी चिंतन मांडलेलं आहे. आणि त्याच एकनाथ महाराजांच्या चिंतनाला धरून आपण जेव्हा भागवत ऐकतो, भागवत वाचतो, तेव्हा तेच सगळं आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. हा त्यांचा अत्यंत पहिला अशा प्रकारचा ग्रंथ आहे. आणखी एक विशेष होतं एकनाथ महाराजांचं, ते अशा प्रकारचं होतं की ते केवळ ग्रंथ सांगून आणि लिहून थांबत नव्हते. त्या ग्रंथाच्या बद्दलचं त्यांचे रोजचे पाठ पण चालायचे म्हणतात. आपल्या याच्यामध्ये रोज लिहायचं आणि रोज त्या ठिकाणी त्याचं वाचन चिंतन करायचं आणि लोकांच्यापर्यंत तो आणखी सोप्या भाषेमध्ये पोहोचवायचा. म्हणजे दुहेरी काम. आपण म्हणतो ना, एखाद्याला खूप चांगलं लिहिता येतं, लिहिता येतं त्यांना, पण त्यांना बोलता येत नाही बघा. म्हणजे बोलायला उभे राहिले ना की त्यांचं थोडं अडखळतो, शब्द आठवत नाही, अजून काहीतरी आपण म्हणतो. किंवा एखादा फरडा वक्ता असतो आणि त्याला म्हणतो की तुम्ही इतकं चांगलं बोलताय, एक आम्हाला लेख लिहून द्या बरं, आमच्या मासिकासाठी आमची स्मरणिका काढायची आहे मुक्तिसोपांची, आम्हाला एक लेख चांगला लिहून द्या. तो म्हणतो नाही माफ करा, मी बोलू शकतो तुमच्याकडे पण मला लिहिता येत नाही. हे वेगवेगळ्या गुणांचा समुच्चय एकाच्या ठिकाणी असणं ही अत्यंत दुर्लभ अशा प्रकारची गोष्ट असते. नाथ महाराज कीर्तनही तसंच करत होते, पुराणही तसंच सांगत होते, ग्रंथ लेखनही तसंच करत होते, खंडन मंडन प्रश्नोत्तरेही तसेच करत होते आणि वर्तनही तसंच करत होते. म्हणजे एक संपन्न माणूस म्हणून जर बघायला गेलं, त्यांच्यातला देवत्वाचा भाव थोडा बाजूला ठेवू आपण,
ते देव होते हे क्षणभर विसरू आणि माणूस म्हणून नाथ महाराजांच्याकडे बघितलं तर आपलं आयुष्य खर्ची जाईल, पण याच्यात उणं काय आम्हाला सापडणार नाही, अशा प्रकारचं परिपूर्ण व्यक्तिमत्व नाथ महाराजांचं होतं. म्हणून त्या चतुश्लोकी भागवतांनी त्यांनी सुरुवात केली. नंतर नाथ महाराजांच्या लक्षात आलं की चतुश्लोकी भागवतावरचं जे चिंतन होतं ते आपल्या सुरुवातीच्या काळामधलं होतं. माझ्या ज्ञानाच्या कक्षा कदाचित तेवढ्या रुंदावलेल्या नव्हत्या. मी माझ्या सद्गुरूसमोर बोलत होतो, त्यामुळं मी थोडा संकोचलो होतो. स्वामीजी समोर बसलेले होते आणि स्वामींच्या समोर मी चिंतन मांडत होतो. माझ्या मनामध्ये संकोच होता, मला विस्ताराने सांगा वाटत होतं, पण ते काही त्यावेळेला विस्ताराने सांगता आलं नाही. म्हणून मग पुढे म्हणाले की असं करायला पाहिजे, आपण भागवताच्या 11व्या स्कंदावरती, 11वा स्कंदामध्ये जिथे भगवंतांनी उद्धवाला उपदेश केलेला आहे, त्या 11व्या स्कंदाला दुसऱ्या भाषेमध्ये उद्धव गीता असं देखील म्हणतात. भगवंतांनी इकडे अर्जुनाला उपदेश केला ती भगवद्गीता झाली, तिकडे उद्धवाला उपदेश केला ती उद्धव गीता झाली. तो जो 11वा स्कंद आहे भागवताचा, ज्याच्यामध्ये सगळं रहस्य उद्धवाला भगवंतांनी सांगितलेलं आहे, त्या रहस्याला अधिक स्पष्ट करण्याचं काम नाथ महाराजांनी एकनाथी भागवताच्या निमित्ताने 20,000 ओव्या लिहून त्या ठिकाणी संपन्न केलेला आहे. हा जो ग्रंथ आहे, आपल्या संप्रदायामध्ये 2 ग्रंथांना प्रचंड महत्त्व आहे. त्याच्यामधला एक आहे तो भगवद्गीता आणि दुसरा आहे तो भागवत. या 2 ग्रंथावरती सगळ्याच संत महंतांनी लिहून काढलेलं आहे, ते व्यक्त झालेले आहे, चिंतनामध्ये तो ग्रंथ ठेवलेला आहे. त्यामुळं त्यातलं जे दुसरं आहे भागवत, जो ग्रंथ आहे आपला, त्या भागवत 3 आपलं प्रस्थानत्रयी म्हणतो. भगवद्गीता, एकनाथी भगवद्गीता, ब्रह्मसूत्र आणि भागवत, अशा प्रकारचं आपण प्रस्थानत्रयी तिकडे करतो. वारकरी संप्रदायामध्ये एकनाथी भागवत, तुकारामाची गाथा आणि ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, अशी प्रस्थानत्रयी म्हणतो. प्रस्थानत्रयीचा अर्थ इथून जे मला कुठे जायचं आहे ते जाण्यासाठी माझ्या जवळ काय असलं पाहिजे, काय मी समजून घेतलं पाहिजे, हे 3 ग्रंथ मी समजून घेतले की माझा प्रवास सुकर होईल, असं त्या ठिकाणी मांडलं जातं. त्यातला भागवत ग्रंथ त्यांनी त्या ठिकाणी सिद्ध केला. 20,000 ओव्या त्यांनी त्या ठिकाणी लिहिल्या. भागवतामध्ये वैशिष्ट्य असं होतं की याच्यामधले जे विषय आहेत भगवंतांनी सांगितलेलं होतं, त्यामुळे जे भगवद्गीतेत सांगितलं आहे तेच इथेही सांगितलेलं होतं. मग एकनाथ महाराजांनी काय केलं, भागवताची रचना करत असताना त्यांनी केवळ भागवताच्या 11 स्कंदाचाच आधार घेतला नाही, त्यांनी ज्ञानेश्वरीचं पण अवलोकन केलं. कारण ज्ञानेश्वरी भगवद्गीतेवरचा ग्रंथ आहे, त्यामुळे ज्ञानेश्वरीचं अवलोकन करून ज्ञानेश्वरी आणि भागवतचा एक 11वा स्कंद असं दोघांना एकत्र करून स्वतःचं स्वतंत्र चिंतन त्यांनी एकनाथी भागवताच्या निमित्ताने मांडलं आणि तो ग्रंथ त्या ठिकाणी सिद्ध झाला. वारकरी संप्रदायामध्ये या ग्रंथाला विशेष अशा प्रकारचं महत्त्व आहे आणि विशेष याच्यामुळं महत्त्व आहे की जी पारायणाचे ग्रंथ आहे, हे तुकारामाची गाथा पारायणामध्ये आहे, ज्ञानेश्वरी पारायणामध्ये आहे आणि एकनाथी भागवत हे देखील पारायणामध्ये आहे. पारायणामध्ये असणारा हा ग्रंथ आहे, म्हणून त्याचं एक वेगळ्या प्रकारचं वैशिष्ट्य आहे. दुसरा जो त्यांचा आणखी मोठा ग्रंथ आपण म्हणालो तो 40,000 ओव्यांचा भावार्थ रामायण म्हणून ग्रंथ आहे. भावार्थ रामायण जे त्यांनी लिहिलं ते वाल्मिकी रामायणाचा आधार घेऊन लिहिलं. परंतु वाल्मिकी रामायणाचा आधार घेत असताना केवळ वाल्मिकी रामायण नाही आहे, तर आनंद रामायण, अध्यात्म रामायण, योग वासिष्ठ हे सगळे रामायणाचेच नाव आहे आणि हे सगळे वाल्मिकींनीच लिहिलेले आहे. आम्हाला असं वाटतं वाल्मिकींनी एक रामायण लिहिलं आणि संपलं, असं नाही आहे. आनंद रामायण पण त्यांचंच आहे, अध्यात्म रामायण त्यांचंच आहे, योग वासिष्ठ पण वाल्मिकींच्याच तत्त्वज्ञानातून आलेलं आहे आणि आम्ही जे बघतो ते रामायण पण आहे. 3 रामायण आणि योग वासिष्ठ अशा प्रकारच्या ग्रंथरचनेचा वाल्मिकींचा संबंध आहे. या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करून त्या ग्रंथामधील रामायणासंबंधीच्या ज्या कथा आहेत त्या कथांचा लक्षणार्थ, त्याच्यामागचा भावार्थ लक्षात घेऊन एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायण नावाचा ग्रंथ त्या ठिकाणी सिद्ध केला. 40,000 ओव्या एकंदर त्या ग्रंथामध्ये आहेत आणि त्याच्याबद्दलचं खूप चांगलं स्वतः पण एकनाथ महाराजांनी व्यक्त केलं की ही लिहिण्याची प्रेरणा मला कशी झाली, कशा प्रकारची झाली. परंतु या ग्रंथामध्ये आणखी एक गोष्ट झाली की शेवटी नाथ महाराजांच्या शेवटच्या काळामधला हा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथांचे 2-4 अध्याय लिहायचे पण राहिलेले होते आणि मग ते राहिले आणि नाथ महाराजांचं वैकुंठ गमन झालं. मग आता हे कसं लिहायचं आहे, मग त्यांचा गावबा नावाचा जो शिष्य होता नाथ महाराजांचा, त्या गावबाला सगळ्यांनी विनंती केली की गावबा तुझ्यासमोरच ही सगळी पदं झालेली आहेत, तू तो ग्रंथ पूर्ण केला पाहिजे. आणि मग गावबांनी नाथ महाराजांची स्वप्नामध्ये संमती घेऊन तशा प्रकारचं ते लेखन केलं. तर असं म्हणतात की ते लक्षात येत नाही जोपर्यंत आपल्याला ते लोक सांगत नाहीत की इथून पुढच्या ओव्या गावबांनी लिहिलेल्या आहेत. इतकं ते सही अगदी त्याला जोडून गावबांनी त्याच्यावरती चिंतन मांडलेलं आहे. तो 40,000 ओव्यांचा ग्रंथ जो आहे
तो आपण त्या ठिकाणी बघतो आहोत. अप्रतिम अशा प्रकारचा तो ग्रंथ आहे आणि नाथांच्या विशेष ग्रंथामध्ये त्याचं नाव त्या ठिकाणी केलं जातं. युद्धकांडाच्या 45व्या अध्यायापासून पुढचा सगळा जो भाग आहे तो गावबानी लिहिलेला आहे. युद्धकांडापर्यंत म्हणजे बालकांड झालं, हे बाकी सगळे कांड झाले आणि युद्धकांड सुरू झाल्यानंतर नाथ महाराजांचं वैकुंठ गमन झालं आणि नाथ महाराज वैकुंठाला गेल्यानंतर गावबांनी ते शेवटचे जे काही आहे 92व्या अध्यायामध्ये त्यांनी म्हणलं आहे, एकनाथे तेने पांडे केले रोकडे मज सरते, त्यांच्या कृपेने मी हे सगळा सिद्ध करायला लागलो ग्रंथ असं त्यांनी म्हणलं. म्हणून आपल्याला कळालं की हे गावबानी लिहिलेलं आहे. अन्यथा ती भाषा रचना रूपक, मुळामध्ये भावार्थ रामायणाचं वैशिष्ट्य आहे रूपकात्मक भाषा वापरलेली आहे. रूपकांचा भरपूर वापर त्याच्यामध्ये केलेला आहे. त्यामुळे तिकडे ज्ञानेश्वरीमध्ये आपण बघतो तेव्हा दृष्टांतांचा वापर आपल्याला बघायला मिळतो. इकडे भावार्थ रामायणामध्ये एकनाथ महाराजांनी रूपकांचा खूप आणि खूपच चांगला अशा प्रकारचा वापर त्या ठिकाणी केलेला आहे. पुढचा जो ग्रंथ आपण बघणार आहोत तो रुक्मिणी स्वयंवर आहे. काय झालं होतं, श्रीखंड्या एकनाथ महाराजांच्या घरी ब्राह्मणाचा मुलगा म्हणून आलेले होते आणि ते अत्यंत किशोरावस्थेमध्ये त्यांच्या घरी आलेले होते. म्हणजे नवीनच कामाला आलेला मुलगा अशा प्रकारचं त्यांचं ते वय होतं आणि मग आपल्या कामानी आणि आपल्या निष्ठेनी त्यांनी एकनाथ महाराजांचं मन जिंकून घेतलं. नाथ महाराज पूर्णपणे त्याच्यावर विसंबून राहायला लागले म्हणतात की श्रीखंड्या नसेल तर ते हातमोड जसा होतो एखाद्याचा तसं नाथ महाराजांचं व्हायला लागलं. आणि मग श्रीखंड्यासमोर असला की नाथ महाराजांना प्रसन्न वाटणारच ना, तो देवच आहे स्वतः. पण नाथ महाराजांच्या दृष्टीने तो एक ब्राह्मणाचा मुलगा आहे, आश्रित आहे, आपल्याकडे कामासाठी राहतो आहे, अशा प्रकारची भावना होती. आणि मग सहजच त्यांच्या मनात आलं की इतकं चांगलं पोरगं आहे त्याचं आपण लग्न केलं पाहिजे म्हणाले. आणि मग आपल्या बायकोजवळ विषय मांडला. एक दिवस रात्री म्हणाले, हे श्रीखंडे आता लग्नाच्या वयाचा झाला आहे, आपल्याकडे एवढी त्यांनी सेवा केलेली आहे, एखादी चांगली उपवधू बघू आपण म्हणे आणि श्रीखंड्याचं लग्न त्या ठिकाणी आपण लावून देऊ असं नाथ महाराजांच्या डोक्यामध्ये आलं. आल्यानंतर तशा प्रकारचा विचार पण सुरू झाला. मग ते काय ते गिरिजा माता ज्या आहेत ते वरमाय व्हायचे स्वप्न पण रंगू लागल्या की आता श्रीखंड्याच्या लग्नात मीच वरमाय होणार म्हणाले. खरं पाहिलं ते एकदा झाल्या होत्या त्या पांडुरंगाच्या लग्नात, पण पुन्हा आपल्याला व्हायला मिळणार अशा प्रकारचं मनामध्ये आलं. ती सगळी तयारी व्हायला सुरुवात झाली आणि तो प्रसंग घडला की तो गुजरातवरनं तो ब्राह्मण आला द्वारकेवरनं आणि तो म्हणाला की इथे तुमच्या घरी श्रीखंड्या कोण आहे. आपण ती कथा ऐकलेली आहे. मग श्रीखंड्या कोण म्हणल्याबरोबर ते गुप्त झाले, मग प्रार्थना केल्यावर पुन्हा प्रगट झाले, मग चतुर्भुज अशा परमेश्वराचं दर्शन या सगळ्यांना झालं आणि नाथ महाराजांच्या मनामध्ये हुरहुर लागून गेली. म्हणले असे नाही का देव लग्न लावून द्यायला पाहिजे होतं, म्हणले आपण काय हरकत नाही, राहिलं म्हणले आपल्या हातून ते एक फार मोठी गोष्ट राहून गेली, श्रीखंड्याचं लग्न आपण करायला पाहिजे होतं. हिची पण एवढी हौस होते म्हणाले बायकोची, तिने पण किती विचार करून ठेवला होता. मग लग्न नाही तर नाही म्हणले, त्याच्या लग्नाची कथा लिहू म्हणून रुक्मिणी स्वयंवर लिहिली. मग त्या श्रीखंड्याचं आणि रुक्मिणीचं लग्न कशा प्रकारचं झालं हा ग्रंथ त्यांनी काशीमध्ये लिहिलेला आहे. काशी क्षेत्रामध्ये जेव्हा नाथ महाराज होते तेव्हा त्यांना ती हुरहुर लक्षात आली की नाही आपण हे श्रीखंड्याच्या लग्नाचा काही प्रसंग तर घडवू शकलो नाही, पण श्रीखंड्याच्या लग्नाची कथा लिहू आणि अत्यंत अध्यात्माधारित कथा ती त्यांनी लिहिली. त्याच्यामध्ये बाकीचं सगळं तर आलेलंच आहे, रुसवे फुगवे ते काय आहे सगळं त्या रुक्मिणी स्वयंवरात आलेलं आहे. अत्यंत रोचक अशा प्रकारचं लेखन नाथ महाराजांनी केलं आहे. परंतु त्याच्यामध्ये अध्यात्म प्रधानता भरपूर मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणजे रुक्मिणी आईसाहेबांचं पांडुरंगांच्या अंतरंगामध्ये मिसळून जाणं हे जीवशिवाच्या ऐक्याची कशी परिसीमा आहे हेच नाथ महाराजांनी त्याच्यामध्ये मांडलं. म्हणून अध्यात्म प्रधान अशा प्रकारचा ग्रंथ तो निर्माण झाला. आजही आपल्याकडे ज्यांची लग्न आज म्हणता येत नाही, काही वर्षापूर्वी आपल्याकडे ज्यांची लग्न होत नव्हती मुलींची, तर त्यांना सहज सल्ला द्यायचे लोक की काय करा रुक्मिणी स्वयंवराचं पारायण करा. आता सांगतात तुम्हाला या ग्रुपवर नाही तर त्या ग्रुपवर नोंदणी करा, एवढंच सांगतात. त्या काळामध्ये सांगत होते की ते रुक्मिणी स्वयंवराचं तुम्ही पारायण करा आणि मग खरंच ते तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा घालायची. आमच्याही घरात बघितलेले आपण प्रदक्षिणा घालून त्याच्यापुढे बसायचं आणि मग ते रुक्मिणी स्वयंवराचा एक अध्याय 1600 ओव्यांचा ग्रंथ आहे, तो अध्याय एक वाचायचा आणि तो वाचून मग त्या मुलीला उपवर तो त्या पद्धतीचा मिळायचा. आता ते रुक्मिणी आईसाहेबांना श्रीकृष्ण मिळाले होते, त्या श्रीकृष्ण मिळण्याचं वर्णन एकनाथ महाराजांनी केलं होतं. 1600 ओव्यांचा ग्रंथ होता, अध्यात्मप्रधान भाषा होती. या सगळ्याचा परिणाम म्हणून ती नववधू आपल्या म्हणजे काय उपवराला निवडण्याच्या बाबतीमध्ये पण अत्यंत उन्नत अशा प्रकारचा विचार करू शकत होती आणि त्यातनं तिला संसाराचं पण बरंचसं कळायचं. अशा प्रकारचा तो रुक्मिणी स्वयंवर नावाचा ग्रंथ, ज्याला अलौकिक अशा प्रकारचा ग्रंथ म्हणतात. बऱ्याच भाषांमधले लोक पण हा ग्रंथ वाचतात, इतर भाषामधले पण. आणि काशीमध्ये तर असं होतं की भागवत झाल्यानंतर
रुक्मिणी स्वयंवराचं पण पारायण व्हायचं काशीमध्ये. नाथ महाराज होते. हां, समाज प्रबोधनाचा ग्रंथ आहे. मग ते भागवत झाल्यानंतर तिथे नाथ महाराजांचं रुक्मिणी स्वयंवर लागायचं. नाथ महाराज होते तोपर्यंत तर ते झालंच. आजही काशीमध्ये ती प्रथा जशाला तशी कायम आहे. ज्या जागेवरती नाथ महाराजांनी भागवत केलं, ज्या मठामध्ये, त्या मठामध्ये दरवर्षीचा भागवत सप्ताह झाल्यानंतर रुक्मिणी स्वयंवराचं देखील पारायण केलं जातं. आणि त्यातलं ते अलौकिक जे वर्णन आहे सगळं, मग ते पळवून नेणं असेल, पत्र पाठवणं असेल, ते सगळे जे भाग आहेत ते भाग अत्यंत रोचक पद्धतीने पण अध्यात्मप्रधान. त्यातलं म्हणजे त्यातला कुठे सवंगपणा कुठे येऊ दिलेले नाही आहे. लग्न आहे खरं पाहिलं तर अत्यंत म्हणजे आजच्या काळामध्ये ती पेपरमधली बातमी होऊ शकेल अशा प्रकारचं लग्न आहे की नवरीलाच पळवून नेलेलं आहे. नवरीने स्वतः सांगितलं की मला इथून पळवून घेऊन जा. टीकेचा विषय झाला असता आज, परंतु त्यातला अध्यात्म जे आहे, जीवशिवाच्या ऐक्याचा जो विषय आहे, तो सगळा विषय त्या ठिकाणी नाथ महाराजांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळला. आणि त्यामुळे ते रुक्मिणी स्वयंवर नावाचा ग्रंथ आपल्या सगळ्यांच्या समोर येऊन गेला. नाथ महाराजांनी काही स्तोत्रांच्या वरती पण खूप चांगलं चिंतन मांडलं. आनंदलहरी तोच भाग आहे. हस्तामलक शंकराचार्यांचे जे पहिले शिष्य होते, 4-5 जणांना घेऊन जे शंकराचार्यांनी वैदिक धर्माचं काम सुरू केलं आणि वेगवेगळ्या 4 पीठावरती 4 लोकांना बसवलं, तो काळ होता. त्या काळामध्ये मग शंकराचार्य पण स्तोत्र करायचे, लेखन करायचे. त्यांचं तर प्रचंड असं साहित्य आपण बघतो. मग शिष्यांना आपण म्हणायचे की तुम्ही पण काहीतरी लिहिलं पाहिजे, आपण जे चिंतन करतो त्याच्यामध्ये तुमचं पण लेखन आलं पाहिजे. आणि मग त्यात एक हस्तामलक होते. हस्तामलकांनी पण स्तोत्रांची रचना केली आणि ती स्तोत्रांची रचना जी काही केली होती त्याच्यामध्ये जीवशिवाचं ऐक्य, अद्वैत अशा पद्धतीची सगळी मांडणी केली होती की आपणच भगवंत स्वरूप आहोत. भगवंतानी त्याच्या प्रेमासाठी त्याला हे सृष्टी बघायची म्हणून आपल्याला निर्माण केलेला आहे. एक सूक्ष्म विचार हस्तामलकामध्ये मांडला आहे, जो खरं पाहिलं तर मुमुक्षू लोकांच्या मनामधला प्रश्न आहे. मुमुक्षू म्हणजे तुम्ही मी झालो. मुमुक्षूचा अर्थ मुमुक्षू, साधक असे ते सगळे टप्पे आहेत त्याच्यामधले. एक प्रश्न असा येतो की जर मला जन्माला घातलं, कर्म करायला सांगितलं, मग पापही कर पुण्यही कर ते मोजायलाही सांगितलं, त्याची समता घडली तर नरदेव, त्याचं बिघडलं तर नरक आहे, त्याचं चांगलं पुढे गेला, जास्त पुण्य केलं तर स्वर्ग आहे, मग स्वर्गात गेला तर स्वर्गात राहतो का? नाही. मग पुण्याची पाऊटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. ते इंद्र पण तसा ते म्हणला, टेम्पररी पोस्टिंग आहे त्याची. त्याचं पुण्य संपलं की त्याला पुन्हा इथेच यायचं आहे. मग आमच्या मनामध्ये प्रश्न पडतो की एवढं अवघड आहे तर आम्हाला जन्मालाच कशाला घातलं? आम्हाला जन्माला घालण्याचं कारण काय होतं? एवढी मोठी परीक्षा, काही बंद नव्हतं ना, आम्ही बरे होतो तिथे, आम्ही सुखाने निवांत होतो, त्याच्याजवळ, त्याच्या सानिध्यामध्ये होतो, त्याच्यामध्येच होतो आम्ही. पण आम्ही मग त्यांनी जन्माला का घातलं? तर हे का वाटतो हा प्रश्न, हा मायेचा प्रभाव आहे. त्यांनी आम्हाला जन्माला घातलं नाही, आम्ही जन्म मागून घेतला आहे, ही वास्तविकता आहे. जन्म आम्ही मागून घेतला आहे. आत्ता आम्हाला आठवत नाही आम्ही केव्हा मागून घेतला, कारण त्याच्यानंतर लक्षावधी जन्म आमचे झाले, त्या जन्मामधली स्मृती गेलेली आहे. तिथे का मागून घेतला म्हणतात, तर भगवंताला कर्मावं, मला नरक मिळाला तरी चालेल, मला मृत्यूलोक मिळाला तरी चालेल, मला जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकावं लागलं तरी चालेल, मला कर्मबंधनात अडकावं लागलं तरी चालेल, माझं जे व्हायचं ते होऊ दे भगवंता, पण तुला आनंद मिळतोय ना, तुझ्या आनंदासाठी मी हे सगळं करायला तयार आहे. अशी आमची पहिल्या जन्मात भाषा होती, म्हणून आम्ही जन्माला आलो. आता ते आल्यानंतर मायेच्या प्रभावाने आम्हाला सगळं सुरू झालं, म्हणून आता वाटायला लागलं की त्यांनी का जन्माला घातलेले. अशा प्रश्नांची चर्चा हस्तामलकाच्या स्तोत्रामध्ये जिथे आलेली आहे, त्या स्तोत्रावरती अप्रतिम चिंतन एकनाथ महाराजांनी त्या ठिकाणी मांडलं आहे आणि ते चिंतन पण आपल्याला मोठ्या प्रमाणावरती बघायला या ठिकाणी मिळतं. एक 42 ओव्यांचा ग्रंथ, जसं तुम्हाला म्हणालो मी की चिरंजीव पद म्हणून मांडलं. काय झालं होतं, 1400च्या नंतरचा एकनाथ महाराजांचा काळ आहे आणि भागवत संप्रदायाची स्थापना मागे आपण गेलो की 8व्या शतकामध्ये पांडुरंगाचे उल्लेख पण आपल्याला सापडतात. 600 वर्ष तर आपल्याला माहीत होते झालेले. त्याच्याही आधी भागवत संप्रदाय होता. काय होतं, कुठलाही संप्रदाय आला की त्याच्यामध्ये नको असणाऱ्या गोष्टी पण यायला लागतात. संप्रदाय आला की येत. खरं पाहिलं तर भागवतासारखा ग्रंथ आहे. आपण ऐकतो, वर्तमानपत्रामध्ये वाचतो की एखाद्या गावामध्ये ते भाविक लोक भागवत ठेवतात. 7 दिवसाचं भागवत होतं. ते कोणीतरी माझ्यासारखाच एखादा आलेला असतो, अजून चांगला असतो, दाढी मिशा वाढवलेला पण असतो, गंधबिंद असं लावलेला असतो आणि 7व्या दिवशी समाप्ती होते. 7व्या दिवशी त्याची मिरवणूक काढतात गावामधून भागवताचार्य ग्रंथ आणि ते त्याची मिरवणूक सगळं निघते आणि 8व्या दिवशी सकाळी लोक म्हणतात की आता भागवताचार्याला वाटी लावायला जाऊ आपण.
त्यांना सोडवायला जाऊ. पहिल्या काळामध्ये बसस्टँडमध्ये, बैलगाडीमध्ये, आताच्या काळामध्ये त्यांची कार असते, कारमध्ये सोडवायला जाऊ. गेले की कळतं भागवताचार्य तर रात्रीच निघून गेले 2-2:30 वाजता, कुणाला कळालंच नाही. एक जण म्हणला काय खरंच त्यांना ते जातानाचं ते नको वाटत असेल, आपलं भाऊक होणं, त्यांचं भाऊक होणं, लोकांनी पाया पडणं कदाचित नको वाटलं असेल. पण मग दिवसभरामध्ये बातमी अशी येते की गावातल्या 2 महिला पण भागवताचार्याबरोबर गेल्या. येतात बातम्या, चूक नाही आहे, मी काही खोटं सांगत नाही आहे तुम्हाला. हे काय आहे, एकनाथ महाराज म्हणतात की या आमच्या संप्रदायामध्ये अशा प्रकारच्या प्रवृत्ती आल्यात आणि येणार पण आहेत. मग आम्हाला समजलं पाहिजे खरं काय आणि खोटं काय, त्याचा निरक्षीर न्याय आम्हाला करता आला पाहिजे. मला तपासता आलं पाहिजे की मी कुठे आहे, मला कळालं पाहिजे की नाही. म्हणजे मी म्हणायला लागलो मी प्रवचनकार आहे, मी असा आहे, मी तसा आहे, मी तसा आहे, हे लोक म्हणतायत म्हणून म्हणायला लागलेला. मला स्वतःला विचारून बघितलं पाहिजे की मी कुठे आहे. जसं एका प्रवचनाला गेल्यानंतर मागच्याच प्रवचनाला, हा वैयक्तिक संदर्भ आहे त्याच्यामुळे त्याला वैयक्तिकच ठेवायचं आपल्याला, बाकीच्यांना सांगू नका. मागच्या प्रवचनाला गेलो, प्रवचन केलं, सगळं झालं. एक संन्यासी ग्रहस्थ होते 60-70 वर्षांचे, माझ्यासमोर प्रवचनाला बसलेले विद्वान ग्रहस्थ होते. त्यांना नमस्कार करूनच प्रवचन सुरू केलं. प्रवचन संपल्यानंतर त्यांनाच नमस्कार करायला गेलो. काहीतरी बोलतील, काहीतरी सांगतील असं वाटलं मला, काहीतरी आपल्याला उपदेश करतील. काही बोलले नाही, आशीर्वाद दिला आणि निघून गेले. संन्यासाचा आशीर्वाद मिळाला, आनंद वाटला. एक अर्ध्या तासानंतर ते ज्यांच्या घरी उतरले होते त्यांनी फोन केला की तुमच्या प्रवचनाला स्वामीजी आले होते, तुम्हाला कधीतरी बोलतील तुमच्याशी. त्यांनी ऐकले सगळं. त्यांचा तूर्त निरोप आहे की आता ट्राउझरवर प्रवचनं करू नका. हे असं सांगणारं कोण असतं ना आपल्याकडे. आज मी धोतर त्यामुळेच नेसलेला आहे की ठीक आहे बाबा, आता आपल्याला आज्ञा केली त्यांनी, हे दुसऱ्यांनी सांगावं लागतं. मला कळत नाही. मला कळण्यासाठी एकनाथ महाराजांनी चिरंजीव पद नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. महिलांशी कसं वागलं पाहिजे हा या ग्रंथाचा मुख्य विषय आहे. भागवत संप्रदायामध्ये आम्ही बहीण भाऊ आहोत, आम्ही एकच आहेत, आम्ही संप्रदायामधलेच आहोत, आम्हाला काही प्रश्न नाही, एका ताटात जेवतो. ते एकमेका लागतीले पायरे ज्ञानेश्वरांची भाषा होऊ शकेल, मुक्ताबाईची भाषा होऊ शकेल, आमची नाही होऊ शकत. आम्ही व्यवहारामध्ये आहोत, आम्ही जगामध्ये आहोत, आम्ही मरते जगामध्ये आहोत. आम्हाला हे सगळं सोडून त्या पद्धतीचं वागणं जमणार नाही. नाथ महाराजांनी त्या 42 ओव्यांच्यामध्ये चिरंजीव पदामध्ये ही सगळी चर्चा केलेली आहे. स्त्रियांनी धर्म कसा करावा याच्यावरती पण मोठं चिंतन त्यांनी त्या ठिकाणी मांडलेलं आहे की स्त्रियांचा धर्म म्हणजे नेमका काय आहे. त्यांच्या धर्माची व्याख्या पण नाथ महाराजांनी केली. वारकरी व्हायचं तर काय केलं पाहिजे, कशा प्रकारची वृत्ती असली पाहिजे, कशा प्रकारची साधनं असली पाहिजे, कशा प्रकारचा पेहराव असला पाहिजे, विचार कशा प्रकारचे असले पाहिजे, या सगळ्या गोष्टींवरती अत्यंत बारीक सारीक मुद्दे घेऊन नाथ महाराजांचं हे 42 ओव्यांचं चिंतन आपल्याला बघायला मिळतं. आणि मग म्हणतात की साधावया वैराग्य ज्ञान मनुष्य देहीची करावा प्रयत्न अनिक यत्न असेना. वेगळा काही प्रयत्न तुम्हाला करायची गरज नाही. तुम्हाला जर वैराग्य आणि ज्ञान मिळवायचं असेल तर या देहामध्येच प्रयत्न केला पाहिजे. आणि तो प्रयत्न करण्यासाठी तुमचं वर्तन कसं असलं पाहिजे, तुमची दिनचर्या कशी असली पाहिजे, तुमची वेशभूषा कशी असली पाहिजे, तुमचे परस्पर संबंध कसे असले पाहिजेत, व्यक्ती म्हणून संबंध कसे असले पाहिजेत, सद्गुरूंशी तुमचा व्यवहार कसा असला पाहिजे, हे सगळं सांगायचं काम जे आहे ते चिरंजीव पदाच्या नावाने केलेलं आहे. आणि कदाचित नाथ महाराजांना माहीत असेल की इथून पुढचे दुहेरी व्यक्तिमत्ववाले लोक येतील. दुहेरी व्यक्तिमत्व म्हणजे काय माहिती आहे सगळ्यांना. हां, स्प्लिट पर्सनॅलिटी आपण त्याला म्हणतो इंग्रजीमध्ये. दुहेरी म्हणजे आता तुमच्यासमोर म्हणायला गमतीने, आज गमतीचा भाग आहे, आपण आपले खूप जवळचे आहेत, वक्त्याला बोलवतात बघा. आता माझाही परिचय करून देतात की हे यांचे चिरंजीव आहेत, ह्या महाराजांचे शिष्य आहेत, यांचे एवढे ग्रंथ आहेत, यांचं अशा प्रकारचं साहित्य त्यांनी लिहिलेलं आहे, त्यांची या गावामध्ये प्रवचनं झालीत, त्यांची या गावामध्ये व्याख्यानं झालीत. बरं, तो परिचय जो असतो ना ते आपल्यालाच विचारतात, तुम्ही लिहून द्या म्हणतात सगळा. आपण लिहून देतो त्याला. आपल्याला संकोच नसेल तर भरपूर लिहून देतो, संकोच असेल तर थोडक्यामध्ये संपवतो. आपलं नाव, वडिलांचं नाव, आध्यात्मिक कार्यक्रम असेल तर आध्यात्मिक गुरूंचं नाव, आणि काही उपलब्धी असेल एखादी तर सांगायचं मी हे करतो आहे. संकोच नसेल तर आपणच 2 पान लिहून देतो. त्या सांगणाऱ्याची बिचाऱ्याची दमछाक पण तिथे होऊन जाते, कारण त्याला भीती असते की लिहिलेलं तुम्ही वाचलंच नाही. त्या परिचयाबद्दल माझं वैयक्तिक मत असं आहे, चिरंजीव पदाची चर्चा आपण करतो आहोत, हा जो परिचय आहे हा परिचय 2 व्यक्तीकडून घेतला पाहिजे. 2च व्यक्तीकडून. मला बोलवलं असेल, माझा परिचय माझ्याकडून घ्यायचा नाही. एक माझी बायको आणि दुसरी माझी आई, दोघींना विचारावं हा माणूस कसा आहे. परफेक्ट परिचय आपल्याला येऊन जातो. वाचायचंच काम नाही आहे.
वाचता येणार नाही अशा प्रकारचा परिचय तुम्हाला मिळतो, त्याला आम्ही दुहेरी व्यक्तिमत्व म्हणतो, स्प्लिट पर्सनॅलिटी. तुमच्या समोर व्यक्त होताना एक आणि वैयक्तिक पातळीवरती व्यक्त होताना एक. म्हणून आपण म्हणतो की आमच्या जगण्याला आम्ही अधिकाधिक सार्वजनिक केलं पाहिजे, म्हणजे तो दुहेरीपणा गळून पडतो. सार्वजनिक करत राहिलं पाहिजे. मी चांगला आहे तर चांगला आहे म्हणत राहिलं पाहिजे, मग लोक लक्ष ठेवतात आपल्यावर. हा चांगला म्हणला होता काल, आज वाईट कसा वागायला लागला आहे, अरे तुम्ही तर असं बोलले होते काल. सार्वजनिक करत जा. आपल्या जगण्याला जेवढं सार्वजनिक तुम्ही कराल तेवढं तुमचं दुहेरी व्यक्तिमत्व कमी होईल. पण संप्रदायाची थोरवी गाताना आपण एकनाथ तुकाराम महाराजांच्या निमित्ताने वारकरी संप्रदाय किती वैभवशाली, किती संपन्न, किती श्रीमंत, किती ऐश्वर सगळं सांगितलेलं आहे. पण त्याच्यामध्ये देखील काय चालू आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये दुहेरी व्यक्तिमत्व असणारी लोकं आली की त्या संप्रदायाला एक प्रकारची अवकळा येते. ती अवकळा येऊ नये म्हणून नाथ महाराज या ठिकाणी म्हणत आहेत की तुम्हाला जर ती अवकळा येऊ द्यायची नसेल तर तुमच्या वैयक्तिक ठिकाणी तुमचं वर्तन जे आहे ते चिरंजीव पदाला अनुसरून तुम्ही केलं पाहिजे. चिरंजीव होण्याचं ते पद आहे. चिरंजीवचा अर्थ काय आहे? भगवंतापर्यंत पोहोचण्याचं पद आहे, कैवल्यापर्यंत पोहोचण्याचं पद आहे, भगवंताला प्रिय होण्याचं ते पद आहे. त्या भगवंताला प्रिय होण्यासाठी तुम्हाला हे सगळी पथ्य पाळावी लागतील. अशा प्रकारची पथ्य नाथ महाराजांनी त्या 42 ओव्यांच्या माध्यमातून सांगितली. याच्या व्यतिरिक्त मग अभंगाची रचना नाथ महाराजांनी केली. गवळणी लिहिल्या, अप्रतिम गवळणी लिहिल्या, म्हणजे त्या गवळणीला तोड नाही आहे नाथ महाराजांच्या. भारुडं लिहिली. भारुडं तर पूर्ण रूपक आहे, सगळं रूपक केलं त्यांनी. संसाराचं रूपक मांडून अध्यात्म शिकवायचं काम त्या भारुडांनी केलं. त्याच्यामध्ये मनोरंजन होतं, बहुजनांना आवडणारी ती भाषा होती, त्याच्यामध्ये नृत्य होतं, त्याच्यामध्ये नाटक होतं, त्याच्यामध्ये संगीत होतं. आणि ह्या सगळ्या लोकांना आवडणाऱ्या कला घेऊन लोकांच्यापर्यंत अध्यात्म घेऊन जाण्याचं नाथ महाराजांनी काम केलं. एक वैशिष्ट्य असं त्याच्यामध्ये सांगता येईल की नाथ महाराजांची परिपक्वता जसजशी होत गेली, परिपक्वता म्हणतोय, छोटे ग्रंथ लिहिले, आणखी काही लिहिलं, मोठे ग्रंथ लिहिले, यात्रा केल्या, शास्त्र विचार केला, काशीमध्ये सत्कार झाला. जसजसं ते तिथपर्यंत पोहोचायला लागले तसतसं त्यांचं हे सामान्य चिंतन वाढत गेलं नाथ महाराजांचं. म्हणजे तिकडे तर ते उच्च पदाला पोहोचले, परंतु जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे इथे तर माफक माझा ऑडियन्स आहे, इथे मला ऐकणारे कोण आहे, मला ऐकणारे हे 100 लोक आहेत, हे विद्वान लोक आहेत, यांच्यासाठी मी नाही आहे, त्यांच्यासाठी ग्रंथ लिहून ठेवले झालं आहे, आता ह्याच्या बाहेर जे आहेत त्यांच्यासाठी मी आहे. अशा प्रकारचा विचार नाथ महाराजांनी केला. आणि नंतर शेवटच्या काळामध्ये नाथ महाराजांचं गावामध्ये घराच्या वाड्यातलं जे भजन होतं ते भजन नाथ महाराजांनी थांबवलं. कीर्तनानंतर ते सरळ भजनाला महारवाड्यामध्ये किंवा अन्य महार लोकांच्या किंवा दलित लोकांच्या वस्तीमध्ये जायचे आणि त्या ठिकाणी ते त्या भारूड आणि ह्या सगळ्या प्रकारच्या कथा करायचे. मला वाटतं येतो कळवळा म्हणून या त्यांच्याबद्दलचा जो कळवळा नाथ महाराजांच्या मनात होता त्या कळवळ्यामुळे ते तिथपर्यंत पोहोचले. एक छोटा विषय असा होता फक्त की जसा ज्ञानेश्वरांचा हरिपाठ आपण गातो तशाच प्रकारे नाथ महाराजांनी देखील हरिपाठ केलेला आहे आणि त्याला एकनाथी हरिपाठ म्हणतात. तो देखील नित्यपाठामध्ये आहे, वारकऱ्यांच्या सप्ताहामध्ये आवर्जून म्हणला जातो, रोजच्या पाठामध्ये पण घेतला जातो. जवळपास तशीच भाषा आहे. नामाचं महात्म्य सांगणारे, स्वतःच्या उद्धारासाठी नाम हेच कसं प्रबळ साधन आहे हे समजावून सांगणारं, नाम घेण्याच्या पद्धतीवरती चिंतन मांडणारं, अशा प्रकारचा तो ग्रंथ त्याला म्हणता येईल एकनाथी हरिपाठ. तोही ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. माझी तुम्हाला विनंती असेल की ज्यांना वाचनाची आवड आहे त्या लोकांनी 2 ग्रंथ अवश्य वाचावेत. 2-3 वाचायला हरकत नाही. पहिला तर एकनाथी भागवत वाचलं पाहिजे. एकनाथी भागवतामध्ये शंकर महाराज कंधारकरांनी अत्यंत सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलेला तो ग्रंथ आहे. त्यामुळे एकनाथ महाराजांचा नाथ भागवत हा ग्रंथ कंधारकर महाराजांच्या त्या भाषेतून आपण समजून घेतला पाहिजे आणि त्यांच्याच भाषेमधून आपण एकनाथी हरिपाठाचं चिंतन देखील ऐकलं पाहिजे. त्यांनीच लिहिलेलं आहे. एकनाथी हरिपाठावर पण शंकर महाराजांनीच लिहिलेलं आहे. ते आपण त्या ठिकाणी चिंतन ऐकलं पाहिजे. म्हणजे नाथ महाराजांना मी जे सांगतो आहे ना, मी मर्यादित सांगतो आहे. मला वेळेचं पण बंधन आहे, माझ्या बुद्धीचं त्याच्याहून मोठं बंधन आहे. त्यामुळे त्याच्याही पलीकडे जाऊन हे जर समजून घ्यायचं असेल आपल्याला तर आपण तिथपर्यंत त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे. अशा प्रकारचा विचार आपण इथे केलेला आहे. आता एक छोटा विचार आपल्याला करायचा आहे तो त्यांच्या कुटुंबाबद्दलचा. तेवढा एक विचार संपवू आज आपण आणि मग बाकीचं पुढच्या भागामध्ये आपण बघूयात. हरिपाठामध्ये एक अभंग आलेला आहे. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, अशा प्रकारचा अभंग आलेला आहे. आपण म्हणतो नेहमी तो असोनी संसारी जिव्हे वेगू करू, पण ती इतक्या गडबडीत म्हणून टाकतो ना आपण. हरिपाठामध्ये गडबड असते सगळी. मग असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, त्याच्यापर्यंत आम्ही पोहोचत नाही. जे पोहोचत नाहीत ना त्यांनी नाथ महाराजांकडे बघितलं की तो अभंग आपल्याला कळून जातो. असोनी संसारी, संसारामध्ये असून जिव्हे वेगू करी, जिव्हेमध्ये कायमस्वरूपी भगवंताचंच नाव आहे
वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, म्हणजे वेदशास्त्रांच्या आधार देण्याचं काम जे नाथ महाराजांनी केलं. कसं केलं? असोनी संसारी, म्हणजे संसारामध्ये असून त्यांनी हे केलं. त्यामुळे ज्ञानेश्वरांनी हरिपाठामध्ये कित्येक वर्ष आधी लिहून टाकला अभंग हरिपाठामध्ये, असोनी संसारी, आणि त्याचं प्रात्यक्षिक नाथ महाराजांनी आम्हाला कुटुंबाच्या स्तरावरती संसारी असून कसा परमार्थ करता येतो ते त्या ठिकाणी मांडून दाखवलं. अशा प्रकारचं विलक्षण संसार नाथ महाराजांचा आहे. तो मर्जीनी झालेला संसार नाही, मर्जीनी नाही. तुम्ही पण कथा ऐकलेली आहे की जनार्दन स्वामींच्याकडे त्यांच्या चक्रपाणी आणि त्यांनी विनंती केली की याला आणून ठेवले. आता पुढचा प्रस्ताव होता की मग आमचं कुळ चाललं पाहिजे. मग कुळ चाललं पाहिजे तर लग्न केलं पाहिजे, मग नाथांना लग्नाची आज्ञा करा. आणि म्हणून तो त्यांच्यावरती लादलेला संसार होता. परंतु लादलेला असला तरी अत्यंत आनंदाने एकनाथ महाराजांनी त्याचा स्वीकार केला आणि गिरिजामाईंच्या सोबत सगळं आपलं वैवाहिक जीवन त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण केलं. नाथ महाराजांना गिरिजाबाईंच्यापासून 3 अपत्य झाली, 3 मुलं झाली. पहिली होती ती मुलगी त्यांची गोदावरी. त्याच्यानंतर मग हरी नावाचा मुलगा झाला, जो हरिपंडित म्हणून आपण त्याची कथा पूर्ण बघितली. आणि तिसरी जी मुलगी झाली ती गंगा नावाची मुलगी झाली. अशी 3 अपत्य त्यांना झाली. या 3 अपत्याच्या पलीकडे नाथ महाराजांना ते 3 अपत्य होतेच पलीकडचे. ते केशव होता, श्रीखंड्या होता आणि तो पण होता. त्यांच्यावरती पण पुत्रवत प्रेम केलं नाथ महाराजांनी. आणि त्यांचा एक नातू होता, पुतण्या होता नाथ महाराजांचा, त्याला पण त्यांनी आपल्या घरी ठेवून घेतलं होतं. असे 6-7 जणांचं त्यांचं ते कुटुंब होतं. कधीतरी पांडुरंग वेगवेगळ्या रूपात होते, पण ते पण तिथे त्या ठिकाणी होते. पण नाथ महाराजांचे आणि गिरिजादेवींचे मुलं असं जर म्हणलं तर 3 झाली. गोदावरी झाल्या, गंगा आणि हरी, त्याला हरिपंडित अशा प्रकारची उपाधी त्या ठिकाणी लाभली. गोदावरीचं लग्न जे आहे ते पैठणमध्येच झालं. पैठणमध्येच एक अत्यंत सत्शील ब्राह्मण होते, चिंतोपंत त्यांचं नाव होतं. आणि त्या चिंतोपंताला विश्वंभर अशा पद्धतीने पण बोलवल्या जायचं. त्या चिंतोपंताबरोबर विवाह करून दिला गोदावरीचा. हे चिंतोपंत सुरुवातीला अत्यंत नास्तिक म्हणता येणार नाही, परंतु थोडे काय म्हणता येईल ते चार्वाकाच्या तत्त्वज्ञानाने जाणारे, की फार अध्यात्मामध्ये रस नाही, गोडी नाही, अशा प्रकारचे. खरं पाहिलं तर नाथ महाराजांचे जावई, पण ते आता दिलं तिथे. आता काय दिलं तिथे, लग्न झालं, विवाह झाला. नाथ महाराजांच्याबद्दल मनामध्ये आदर होता, त्यांच्या सामाजिक सन्मानाबद्दल कुतूहल पण होतं, परंतु नाथ महाराजांच्या तत्त्वज्ञानावरती तेवढी श्रद्धा चिंतोपंतांची नव्हती. परंतु मग तो सहवास वाढत गेला. धोंड्याच्या निमित्ताने आले, दिवाळीच्या निमित्ताने आले आणि मग नाथ महाराजांच्या प्रवचनात बसायला लागले, कथेमध्ये बसायला लागले. आणि नाथ महाराजांच्या तिथे भाविक होऊन त्या ठिकाणी ते एक त्यांचे सत्शील शिष्य अशा प्रकारे चिंतोपंतांना उपाधी त्या ठिकाणी लाभली विश्वंभराला. आणि ते त्यांच्या पहिल्या मुलीच्या संदर्भामध्ये आहे. आता ही जी दुसरी गंगाबाई आहे तिला त्यांनी कर्नाटकामध्ये दिलं. कर्नाटकामधले त्यांचे नाते जुने संबंध होते एकनाथ महाराजांचे. त्या संबंधामधून त्या मुलीचं लग्न त्या ठिकाणी झालं. आणि मग तिथे पण तिचाही पण येणं जाणं त्या ठिकाणी होतं. सुप्रसिद्ध कवी मुक्तेश्वर आहेत की नाही, ते मुक्तेश्वर तिचे चिरंजीव. मुक्तेश्वर जे आपण म्हणतो की नाही, ते मुक्तेश्वर तिचे चिरंजीव, नाथ महाराजांचे नातू. म्हणजे हरिपंडित, गंगा आणि गोदा हे त्यांचं कुटुंब झालं. या कुटुंबामध्ये ती कर्नाटकात जी दिली होती, त्या कर्नाटकात दिलेल्या मुलीला, गंगेला, मुक्तेश्वर नावाचं अपत्य प्राप्त झालं. आणि ते मुक्तेश्वर म्हणून त्या ठिकाणी प्रगट झाले. मुदगल गोत्र होतं त्यांचं, आत्री गोत्र होतं, मुदगल त्यांचं आडनाव होतं. आणि ते मुक्तेश्वर त्या ठिकाणी आले. कथा अशी सांगतात की मुक्तेश्वराचा जन्म झाला, अत्यंत गोंडस बाळ होतं ते, कमालीचं गोंडस बाळ. आणि मग नाथ महाराज ते नातू म्हणून त्याला मांडीवर घ्यायचे, खेळवायचे. गिरिजामाई पण त्याला आपल्या कडेवर घेऊन इकडे तिकडे वाड्यामध्ये काम करायच्या. परंतु त्याच्या आईला चिंता वाटायची सारखी. काय झालं होतं की ते 2 वर्षाचं, 3 वर्षाचं झालं, 4 वर्षाचं झालं, 5 वर्षाचं झालं, त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता. आणि मग कधीतरी कळालं वैद्याकडून की हा मुका आहे. आणि हा मुक्तेश्वर मुका जन्माला आला त्या ठिकाणी. मुका जन्माला आल्यानंतर 5-6 वर्ष झाले. आईच्या मनामध्ये आलं की सगळ्या जगाचे म्हणजे सगळ्या जगाचं भ्रांत फेडणारा माझा बाप माझ्या भ्रांताकडे का लक्ष देत नाही. म्हणून एक दिवस रात्री एकनाथ महाराज एकटेच असताना म्हणाले की बाबा माझी इच्छा आहे. म्हणाले काय पाहिजे सांग तुला. नाही म्हणले मुक्तेश्वर आहे, तुम्ही त्याला एवढं खेळवता हे ते करता, आता तुम्हाला कळालं आहे. म्हणाले 5-7 वर्षाचा झाला आहे आणि त्याच्या तोंडातनं शब्दही येत नाही आहे, मुका आहे. म्हणाले मला त्याच्यावरती प्रेम करायचं आहे, मी त्याच्यावर प्रेम करते, पण ते प्रेम व्यक्त केल्यानंतर त्याची पण भाषा मला ऐका वाटत नसेल का. म्हणाली मी जसं तुमच्याशी बोलल्यावर तुम्हाला गोड वाटतं की नाही, तसं मलाही गोड वाटू द्या ना. म्हणाले म्हणजे काय करू. म्हणाले नाथ महाराज परीक्षा बघणार,
म्हणजे काय करू? अहो म्हणजे साधं आता किती खोलून सांगू तुम्हाला. मुक्तेश्वराला वाचा द्या म्हणाले, तुमच्या हातात आहे सगळं. हरकत नाही म्हणाले. कुठे तो झोपलाय म्हणे तिकडे, उठवा म्हणे त्याला, हरकत नाही. उठवलं त्याला, मांडीवरती घेतलं नाथ महाराजांनी, त्याच्या अंगावरनं हात फिरवला आणि त्याला म्हणलं की आता तुझ्या आईशी तू बोलायला सुरुवात कर. आणि मुक्तेश्वर त्या ठिकाणी बोलायला लागला. अशा प्रकारचा चमत्कार नाथ महाराजांनी आपल्या कुटुंबामध्ये केला, सौख्यासाठी एकमेव. पुन्हा आपल्या कुटुंबातल्या लोकांसाठी नाथ महाराजांनी काही केलं नाही. आता लोक म्हणतात की मग त्यांनी आपल्या मुलीसाठी तरी केलं आहे, पण खरी वस्तुस्थिती ती नाही आहे. ते त्याच्या आईसाठी केलंच नव्हतं. त्याला जी पुढे रचना करायच्या होत्या मुक्तेश्वराला, म्हणून त्याला तशा प्रकारची वाचा दिली होती. कारण नाथ महाराज गेल्यानंतर ती गादी चालवणं आहे, त्या प्रकारचा संवाद आहे, त्या प्रकारचं चिंतन आहे, त्या प्रकारच्या आध्यात्मिक साहित्याची निर्मिती आहे. ती सगळी क्षमता घेऊन मुक्तेश्वर जन्माला आले होते. ते देखील अत्यंत संपन्न अशा प्रकारची परंपरा घेऊन आले होते, विद्वान होते. आणि मग नाथ महाराजांनी विचार केला की आता याला आपण या ठिकाणी वाचा देण्याची वेळ आलेली आहे, आणि त्याला वाचा दिली. आणि मग मुक्तेश्वरांनी ते सगळं साहित्य जे आहे ते त्या ठिकाणी रचलं, आणि त्या साहित्याच्या माध्यमातून मुक्तेश्वराला जागतिक कीर्तीचे, आत्ता तर आपण म्हणतो की जागतिक साहित्यामध्ये, काव्यामध्ये, कवितेमध्ये, साहित्यामध्ये बोलतो की कोण कोण लोक आहेत. मराठी प्राकृत आपली जी भाषा आहे त्या भाषेचे कोण आहेत? दासोपंत आहेत. त्या भाषेचे कोण आहेत? मुक्तेश्वर आहेत. मुक्तेश्वरचं नाव त्या ठिकाणी येतं. अशा प्रकारची कृपा त्या मुक्तेश्वरावरती त्यांनी केली. श्लोकबद्ध रामायण त्यांनी लिहिलं मुक्तेश्वरांनी. जसं यांनी भावार्थ रामायण लिहिलं, तसं मुक्तेश्वरांनी श्लोकबद्ध त्या ठिकाणी रामायण लिहिलं. आणि त्याच्यामधली प्रतिमात्रा आता उपलब्ध नाही आहेत, परंतु मुक्तेश्वरांची पदं उपलब्ध आहेत, मुक्तेश्वरांचे स्तोत्र उपलब्ध आहेत, आणि मुक्तेश्वरांचं काही स्फुट काव्य अशा प्रकारचं उपलब्ध आहे. दत्ताची उपासना करायचे मुक्तेश्वर, त्यामुळे ते दत्त उपासक होते. नाथ महाराज हे सुरुवातीला दत्त उपासक होते आणि नंतर पांडुरंगाचे उपासक झाले. आपण ऐकलेलं आहे सगळं. एक ज्ञानेश्वर महाराज कोण होते सुरुवातीला? ते नाथ सांप्रदायी होते, ध्यानधारणा करणारे होते, योग करणारे होते, अष्टांग योगामध्ये सिद्ध होते. आणि नंतर कोण झाले? वारकरी झाले. ह्या सगळ्या संतांच्या बाबतीत तेच आहे की ह्यांनी स्वतःला जे येत आहे, स्वतः ज्या सिद्धी प्राप्त केल्या, स्वतः जी पात्रता प्राप्त केली, त्या प्राप्ततेचा त्यांनी कधीच विचार केला नाही. सामान्याला काय मिळवून द्यायचं आहे त्याच्यासारखं पुढं एक जीवन ते जगून दाखवलेलं आहे. त्याच पद्धतीने इथे दत्तोपासना जरी केली असली मुक्तेश्वरांनी, तरी अत्यंत सुगम अशा प्रकारचं साहित्य लोकांना सोबत घेऊन जाता येईल अशा प्रकारचं साहित्य त्या ठिकाणी निर्माण केलं. आणि शेवटचा जो त्यांच्या कुटुंबातला सदस्य आहे तो हरिपंडित, त्याच्याबद्दलचं चिंतन आपण या ठिकाणी केलेलं आहे. पण एक फक्त मुद्दा सांगतो आहे की हरिपंडिताचं चरित्र सांगत असताना बरेचसे कथाकार हरिपंडित आणि नाथ महाराजांच्यामध्ये विवाद होते अशा प्रकारची भाषा वापरतात, विवाद अशा प्रकारचा शब्द वापरतात. ते विवाद म्हणणं म्हणजे आपल्या दृष्टीने कलह. त्यांच्या घरामध्ये कलह होता. नाथ महाराजांना कलह चुकला नाही म्हणतात, बोलताना म्हणतात नाथ महाराजांना कलह चुकला नाही. आम्हाला सांगतायत नाथ महाराजांचा मुलगा त्यांच्या आज्ञेमध्ये नाही, अशी पण भाषा वापरल्या गेली त्या काळामध्ये. आणि अलीकडच्या काळामध्ये देखील नाथांच्या घरामध्ये कलह होता अशा प्रकारची भाषा वापरली जाते. पण कलह कुठल्या कारणासाठी ते बघायला पाहिजे आहे, वाद कुठल्या कारणासाठी आहे ते बघितलं पाहिजे. वितंडवाद कशावरती होतो आहे, वितंड आहे का नुसता वाद आहे ते पण बघितलं पाहिजे. नाथ महाराजांच्यामध्ये आणि हरिपंडितांच्यामध्ये अत्यंत सौहार्दाचे संबंध होते. नाथ महाराजांच्या मनामध्ये आपल्या वडिलांच्याबद्दल अतीव अशा प्रकारचा आदर होता. परंतु तत्कालीन परिस्थितीमध्ये ज्या प्रकारचं बंडखोरी नाथ महाराजांच्याकडून झाली होती प्राकृतामध्ये ग्रंथ आणण्याची, त्याच्याबद्दलची एक प्रकारची प्रतिक्रिया जी समाजामध्ये उमटत होती, त्या प्रतिक्रियेमध्ये हरिपंडितांचा देखील आवाज होता. असू शकतो वडिलांची एखादी गोष्ट केली ती मला पटत नाही असं म्हणणं काही चूक नाही आहे, ते काही फार चूक नव्हतं. आणि कुठलं होतं? वेदांताची चर्चा होती, अध्यात्माची चर्चा होती, इथून तरुण जाण्याची चर्चा होती. ते काही भांड्यावरनं भांडण नव्हतं. मला इकडची खोली पाहिजे म्हणून भांडण झालेलं नव्हतं, मला हीच मुलगी करायची म्हणून भांडण झालेलं नव्हतं, तुमच्या घरामध्ये ह्यांना येऊ देऊ नका आणि त्यांना येऊ देऊ नका ह्याच्यावरून भांडण झालेलं नव्हतं. त्या भांडणाचा विषय होता की हे देवाचं जे तत्त्वज्ञान आहे, देववाणी जी आहे ती प्राकृतामध्ये आणायची की नाही, अशा प्रकारचा तो वादाचा विषय होता. पण हरिपंडित शेवटी त्यांना शरण गेलेले पण आपण बघितलं. त्या सहस्त्रपात्राच्या भोजनानंतर त्यांनी तुमच्यातला देहभाव मी सोडून दिला आणि तुम्हाला आता मी सद्गुरू मानले असंही म्हणलं होतं. काशीवरून परत जेव्हा त्यांना घेऊन आले तेव्हा स्वतःच्याच कथेला जेव्हा त्यांना बघायला मिळालं की 4-5च्या वर लोकच बसत नाही आहेत आणि नाथ महाराज संध्याकाळी तिकडे जातात तर तिकडे काहीच्या काही लोक पाया पडत आहेत, त्यांच्या बोला म्हणतात आणि माझे वडील बोलत नाहीत कारण की ते शब्दात अडकलेत. मला शब्द दिला आहे, मी प्राकृतामध्ये चिंतन मांडणार नाही. हे सगळं बघितल्यानंतर हरिपंडित स्वतः शरण आलेले आहेत, अत्यंत विद्वान, नाथ महाराजांचे चिरंजीव. काय बघायचं काम आहे सांगा ना.
आपण किती जरी म्हणलं नाही तरी तो प्रभाव तर त्यांच्यावरती होताच. नाथांच्या उदरी जन्म त्यांचा झाला होता, त्या भानुदासाच्या कुळामध्ये होते, सूर्यनारायणाची उपासना त्या कुळामध्ये होती, दत्त त्यांच्या दारावरती चोपदारी करत होते, पांडुरंग त्यांच्या घरी राहत होते, पांडुरंग त्यांच्या घरी येण्याचा हट्ट धरत होते. अशाच्या घरी हरिपंडितांचा जन्म झाला होता. त्यामुळे हरिपंडित देखील अत्यंत सात्विक, सत्शील, विद्वान, तपस्वी अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व होतं. वडिलांशी प्राकृतामध्ये ग्रंथनिर्मिती व्हावी का, जनसामान्यांच्यापर्यंत हा विषय जावा का, अशा प्रकारचा जो एक चिंतनाचा भाग होता, त्या चिंतनामध्ये दोन भिन्न चिंतनं दोघंजण मांडत होते. म्हणून तशा प्रकारचा विसंवाद आपल्याला दिसत होता. मूलतः हरिपंडित हे शरण होते नाथ महाराजांना. आणि मला असं वाटतं की त्याला जर अजून लक्षणार्थाने बघायला गेलं तर बाहेर जो वाद लोक दबक्या आवाजामध्ये करत होते, तो वाद घरामध्ये करून त्याचं योग्य उत्तर देण्यासाठी त्या दोघांच्या दोन भूमिका होत्या असंही आपल्याला म्हणता येतं. कारण हरिपंडित सोडून बाकी लोक तर तेच बोलत होते, त्यांच्या मनात तेच संभ्रम होते. जगाच्या मनामधला संभ्रम हरिपंडित व्यक्त करत होते, मुद्दामहून व्यक्त करत होते आणि त्याची यथार्थ उत्तरं नाथ महाराजांच्याकडून घेत होते आणि जगासमोर मांडत होते की हे बहुजनांमध्ये गेल्याशिवाय जमणार नाही, हे प्राकृतामध्ये आणल्याशिवाय जमणार नाही. देव सगळ्यांचा आहे, देव सगळ्यांच्या अंतरंगामध्ये आहे, देव हा सगळ्यांच्यासाठी आहे. ही जी नाथ महाराजांची भूमिका होती ती सर्वश्रुत करण्यामध्ये आपण कमीपणा घेतला तरी चालेल, आपल्याकडे लोकांनी बोर्ड दाखवलं तरी चालेल भविष्यामध्ये, पण याच्या संबंधीचे सगळे संभ्रम संपवायचेच आपल्याला आहेत. अशा अट्टहासाने हरिपंडित नाथांची चर्चा करत होते. आणि मग नाथांचं नाव देखील त्यांनी असं अलौकिक त्या ठिकाणी करून ठेवलं. पुढे नाथांच्या वंशामध्ये वंश खंडित झाला. नंतरच्या काळामध्ये वंश खंडित झाल्यानंतर त्यावेळेला दत्तक परंपरा होती आणि मग ते दत्तक पुत्र त्या ठिकाणी आले. मग दत्तक पुत्रांमध्ये त्यांनी ती गादी चालवायला सुरुवात केली. आता नाथांचे 13वे, 14वे आणि 15वे असे 3 पिढ्यांचे वंशज आपल्याला पैठण शहरामध्ये बघायला मिळतात. 13वे वंशज आहेत, 14वे आहेत आणि 15वे आहेत. 15वे म्हणजे आता जे त्यांच्या घरामध्ये नाथ महाराज रांगायला लागलेत ते 15वे नाथ महाराज आपल्याला म्हणता येईल, त्यांच्या घरात रांगणार आहे. 14वे जे आपण ऐकतो, आपण त्र्यंबकबुवांचं नाव ऐकलं असेल, आपण गिरीश गोसावी गायक आहेत त्यांचं नाव ऐकलं असेल. हे सगळे नाथांचे वंशज आहेत. त्या दत्तक जे काही चालत आलं त्याच्याप्रमाणे वंशज आहेत. आणि नाथ महाराजांच्या त्या एकंदर जुन्या वाड्याची, जो वाडा लोकांनी बांधून दिला, ज्या वाड्यामध्ये 36 वर्ष भगवंत राहिले, ज्या वाड्यामध्ये ते विजयी पांडुरंगाची त्या ठिकाणी प्रतिमा आपल्याला बघायला मिळते, ज्याने हात पुढे करून लोण्याचा गोळा नाथ महाराजांच्याकडून घेतला होता, तो पांडुरंग तिथे आहे. आणि हे वंशज त्यांची सगळी ती गादी चालवत आहेत. 2 गोष्टींनी बघितलं पाहिजे. नाथ महाराजांची परंपरा आहे, नाथ महाराजांचं घराणं आहे. खरं पाहिलं तर दत्तक पुत्र पण आलेले आहेत त्याच्यामध्ये, परंतु ती जी उर्मी असते की नाही, आपल्या परंपरेची उर्मी असते. त्यांच्याही पिढीमध्ये, दर पिढीमध्ये खूप लोकांचं मोठं कुटुंब आहे, ते 150-200 लोक असतील त्यांच्या घरामध्ये. त्यांच्याही दर पिढीमध्ये एक तरी चांगला कीर्तनकार आपल्याला नेहमी बघायला मिळतो. आत्ताही पिढीमध्ये योगीराज म्हणून महाराज आहेत, अत्यंत सत्शील आणि चांगल्या प्रकारचं कीर्तन कथा करतात. हे पांडुरंगाची इच्छा असते. त्या कुळामध्ये भगवत भक्त जन्माला येतो, तो भगवत भक्त त्या कुळाचा महिमा वाढवतो, त्या कुळाच्या महिमेला साजेसं आचरण करतो. ही भगवंताची इच्छा असते. तोपर्यंत ती इच्छा असते तोपर्यंत त्या कुळामध्ये अशा प्रकारचे सच्शील लोक आणि ती परंपरा पाळणारे, ती परंपरा जपणारे लोक त्या ठिकाणी येत जातात. हे तर नाथांचं कुळ आहे. सच्चिदानंद बाबा ज्यांनी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि नेवासाच्या त्या मंदिरामध्ये लिहून घेण्याचं काम केलं, लेखक झाले होते ते, लिहून घेण्याचं काम केलं. त्यांच्याही घराण्यामध्ये सच्चिदानंद बाबांचा नंतर यथावकाश मृत्यू झाला. एकदा मृत्यू झाला होता, माऊलींनी उठवलं, ज्ञानेश्वरी लिहिली आणि ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर मग ते वृद्धापकाळाने सच्चिदानंद बाबा गेले. ते जाऊन आता 800 वर्ष होत आलेले आहेत. परंतु 800 वर्षामध्ये दर पिढीमध्ये त्यांच्या घरात असा एखादा माणूस निघतो की जो ज्ञानेश्वरी पुन्हा हाताने लिहून काढतो. आत्ताच्याही पिढीमध्ये एका मुलीने लिहिलेली त्यांच्या घरातल्या. हे सगळं त्या संत परंपरेचं वैशिष्ट्य आहे. असे घर आहेत जिथे भगवंत साक्षात अवतरले, त्या घरामध्ये अशा प्रकारच्या वृत्ती फुललेल्या आपल्याला बघायला मिळतात. आपण जेव्हा पैठणला जाऊ पुन्हा आता ह्याच्यानंतर, पुढचं व्याख्यान झाल्यानंतर, पुढचं प्रवचन झाल्यानंतर, तेव्हा त्या दृष्टीने पण एकदा बघून घ्या त्या वाड्यामध्ये, त्या सगळ्या परिसरामध्ये. पुढच्या ह्याच्यात तर ते सगळं वर्णन येणार आहे की महाराजांनी आपला देह कुठे विसर्जित केला, काय ते सगळं आपण बघणार आहोत. त्या दृष्टीने त्या सगळ्या गोष्टींकडे बघितलं पाहिजे. आणि चरित्रकथेचा जो मूळ हेतू आहे, आपल्या मनामध्ये तशा प्रकारचे भाव उत्पन्न झाले पाहिजे. ते भाव उत्पन्न होण्यासाठी भगवंताला प्रार्थना करूयात आणि आजचा या ठिकाणचा भाग आपण संपवूयात. पुढचा जो भाग असणार आहे आपला तो एकनाथ महाराजांचं निर्वाण आणि एकनाथ महाराजांची स्तुती. वेगवेगळ्या संतांनी जी स्तुती केली त्यांची ती आधी ऐकून घेऊ, त्यांचं निर्वाण बघू
आणि त्या निर्वाणाच्या निमित्ताने मृत्यूवरती काही चिंतन आपल्याला मांडता आलं तर आपण मांडूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. पांडुरंग हरी 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 हरी